नमस्कार. ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा ॲग्रो सोल्युशनमध्ये स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आले पिकामध्ये सध्या आपल्याला स्पॉटिंग दिसत आहे आणि सप्टेंबर चालू आहे. आजची 9 तारीख. सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेला कंदकुजीचे प्रादुर्भाव हे वाढत असतात. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असं वाटतं की सप्टेंबर महिन्यामध्ये आलेला कंदकुज का वाढते किंवा स्पॉट आपल्याला जास्त का दिसतात. तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊ. शेतकरी मित्रांनो, स्पॉटिंग वाढण्याचं एक मुख्य कारण म्हणजे काय आहे की कंदमाशी. आले पिकामध्ये कंदमाशीचा जो प्रादुर्भाव जो असतो तर तो सप्टेंबर महिन्यामध्ये ही फार कंदमाशी ही कंदमाशीची ग्रोथ ही जास्त होत असते. ऑगस्टचा सेकंड वीक पासून तर ते सप्टेंबरचा पूर्ण मंथ आणि ऑक्टोबरचा पहिला वीकपर्यंत फर्स्ट वीकपर्यंत कंदमाशीचा प्रादुर्भाव आले पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दिसून येत असतो. तर त्याच पार्श्वभूमीवर आपण जर लक्षात जर घेतलं की आले पिकामध्ये बऱ्याच ठिकाणी काय होतं की अचानक प्लॉटमध्ये स्पॉट आपल्याला बघायला मिळतात. स्पॉट हे कसे बघायला मिळतात की पॅचेसमध्ये सड असते की आज या ठिकाणी, उद्या त्या ठिकाणी, परवा त्या ठिकाणी. तर असं जर आपल्या प्लॉटवरती तर समजून घ्या की आले पिकामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव झालेला आहे. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आले पिकामध्ये कंदमाशी ही सप्टेंबर महिन्यामध्ये काय ॲक्टिव्ह असते की सप्टेंबर महिन्यामध्ये काय अति जास्त उष्णता, जास्त टेम्परेचर, त्यामध्ये माशीची जी ग्रोथ असते ती जास्त प्रमाणात होत असते. त्यानंतर त्याची फर्टायलिटी ही जास्त प्रमाणात ह्या महिन्यामध्ये होत असते. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की कंदमाशीचा प्रादुर्भाव झालेला आहे हे शेतकऱ्याला लक्षात येत नाही. आणि त्यासाठी आपल्या आले पिकामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव झालेला आहे ते कसं ओळखायचं हे शॉर्टमध्ये समजून घ्या. शेतकरी मित्रांनो, आले पिकामध्ये काय होतं मुख्यत्वे कंदमाशीचा प्रादुर्भाव झाले त्या ठिकाणी कंदमाशीने जर डंक मारले आलेच्या प्लॉटवरती, कसं ओळखायचं की बुडखाच्या खाली म्हणजे आलेच्या बेडच्या मध्ये आणि बुडखाच्या नीट आपल्याला जर बघितलं तर बुडखामध्ये आले जी कंदमाशी असते तर ती डंक करते. डंक केल्याच्या नंतर त्या फुटव्याला होल पडतो. त्या होलमध्ये ती काय करते की आपले अंडे सोडते. आणि अंडे सोडल्याच्या नंतर ते अंडे जे असतात तर ते बऱ्याच दिवसांनी नंतर काय होतं, एक 4 ते 5 दिवसानंतर ते ते बेट असतं तर सुकायला चालू होतं आणि ते तपकिरी कलरचा त्याचा रंग हा होतो. तपकिरी कलरचा रंग झाल्याच्यानंतर त्याच्या मुळं जे आहे तर मुळं हे खराब होतात. आणि जेव्हा जिथं डंक मारला असतो तिथं जी जागा असते ती काळपट पडलेली असते. खडा जो असतो कंद तोही काळा झालेला असतो. त्याचा जो वास असतो तो एकदम खराब आणि बेकार सडक्या अंड्यासारखा त्याचा वास येतो. आणि त्या होल जो असतो तर त्या होलमध्ये ती अंडे टाकते. ते अंडे टाकल्याच्या नंतर ते अंडे फुटतात. ते फुटल्याच्या नंतर पांढरी अळई त्या अंड्यामधून बाहेर पडते. आणि तिची जी आहे तर ती अळईची जी आहे तर ती ग्रोथ ही त्या फुटव्यामध्ये होत असते आणि ती जी कंदकुज असते ती आले पिकामध्ये सविस्तरपणे पांगत असते. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण काय करतो मग त्यावेळेस शेतकरी काय करतात की त्याच्यामध्ये फवारणी घेतात. त्यानंतर बरेच शेतकरी काय करतात की त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे फंगीसाईडचा वापर करतात. आणि न कळत ते फंगीसाईड त्याला दाद देत नाही. मग आपण म्हणतो कंदकुज वाढते, कंदकुज थांबत का नाही, स्पॉट हे वाढत आहे तर स्पॉट हे थांबत का नाही. सकाळच्या वेळेस आपण आले पिकामध्ये फेरफटका मारतो असतो 8, 8:30, 9च्या दरम्यान. त्यावेळेस आपल्याला कंदमाशी दिसते. कंदमाशी बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे की कंदमाशी कशी दिसते. तिचे जे आहे तर पाय खूप लांब असतात आणि त्याची जी आहे तर ती थोडीशी मुंगळ्यासारखी दिसते आणि तिचा जो आकार आहे तर मुंगळ्यापेक्षा थोडा बारीक असतो. डोकं थोडं बारीक असतं आणि मागचा जो पोर्शन आहे तर सेम मुंगळ्यासारखा असतो आणि ती काळसर आपल्याला बघायला मिळते, काळसर ग्रे कलरची. शेतकरी मित्रांनो, ही कंदमाशीची लक्षणं आहे. कंदमाशीना आपल्या आले पिकावरती तिची लागण झालेली आहे ही कशी ओळखायची, थोडक्यात मी आपल्याला सांगितलेलं आहे की ही कसं ओळखायचं. त्यानंतर त्याच्यावरती कंट्रोल कसा करायचा याबद्दल आपण बोलू. शेतकरी मित्रांनो, कंट्रोल करत असताना आपण बेडमध्ये जे आहेत आता बरेच शेतकरी तिसरा बेसल डोसचा वापर करतात. त्यामध्ये आपण जर फिप्रोनिल 4% GR फॉर्म्युलिन किंवा कार्बोफ्युरॉन 3% आपण GR फॉर्म्युलिनमधलं खतामध्ये आपण वापरू शकतो, जेणेकरून त्याचा जो फायदा आपल्याला कंदमाशीचा कंट्रोलसाठी होतो. सेकंडला आपण जे आहे तर नीम ऑइलचं जे ऑर्गॅनिक करतात तर ते नीम ऑइलचं प्रमाण जे 10,000 PPM मधलं जे नीम ऑइल मिळतं त्याचा वापर फवारणीमध्ये करू शकतात. त्यानंतर जे केमिकलमध्ये करतात फवारणीमध्ये आपल्याला जे आहे तर क्विनॉल फॉस हे जे आहे तर हे आपल्याला 20 लिटर पाण्याला 40 ml पर्यंत फवारणीमध्ये घ्यायचं फार गरजेचं आहे. त्यानंतर डायमिथोएट आपल्याला 30% मधून जे आहे तर ते 30 ते 40 ml 20 लिटर पाण्याला घेणं फार गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत कंदमाशीचा प्रादुर्भाव आहे तर तो सप्टेंबर महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असते. कंदमाशी ही सप्टेंबर महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सप्टेंबर महिन्यामध्ये कंदमाशी सक्रिय असल्यामुळे आपल्याला स्पॉट हे जास्त बघायला मिळतात. त्यानंतर स्पॉट हे जास्त बघायला मिळालं प्लॉट आपला जास्तीत जास्त खराब होत चालतो ना. आपण काय म्हणतो की आले पिकामध्ये जे आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त स्पॉट का लागतात किंवा सड का लागते, त्याचं प्रमुख एक कारण हे आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की आधी जे आहे तर बॅक्टेरियल सड असते तर ते आपले सुरुवातीलाच लागून जात असते
असते आणि ते त्यावेळेस सप्टेंबरपासून ती थोडे थांबत थांबत चालते. बऱ्याच वेळेस जर आपण ट्रीटमेंट केली तरी थांबते, पण स्पॉट आपल्याला थांबलेली बघायला मिळत नाही. आपण बरेच शेतकरी काय करतात, त्याला आपण फंगीसाईड सोडून देखील आपल्याला स्पॉट हे वाढलेले बघायला मिळतात. त्याचं प्रमुख कारण एक आहे कणमाशीचा प्रादुर्भाव. आता कणमाशी कशी ओळखायची मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर सांगितले. शेतकरी मित्रांनो, आपल्याला कणमाशीचं जे आहे तर मुख्य ज्या प्लॉटमध्ये जास्त स्पॉट दिसत आहे तर त्या शेतकऱ्यांनी हे बघा, ट्राय करून 100% आपल्याला त्याचा फरक पडेल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.